चल गा. बघितलं बघितलं तुम्ही कसं आमचा जीव घ्यायला निघाले. बघितलं जीव तर तू घ्यायला निघालतीस राणात आणि आबांचा. चल गा. सोडा. चल. म्हणजे चूक झाली आमच्याकडनं, माफ करा. माफ माणसाला करतात, तुम्ही माणूस नाही राहिला. लय नीच पातळीला गेलात तुम्ही. चुकलं आमचं, चुकलं. माफ करा. काय माफ करा ग? हा काय माफ करा? इस्टेटीसाठी घराची वाट लावलीस तू. तर माफ करा म्हणायला मी लाज वाटते. बघितलं बघितलं मामांची, बघून घ्या एकदा संधी. अहो लग्नाची बायको आहे आम्ही यांच्या, तरी बी आमच्यावर हात उचलायलेत, जीव घ्यायला बघायलेत आमचा आयु. हे जा चल. तुला बायको म्हणायला बी लाज वाटते मला. हे बघ, लगीन माझ्या संकट नाही, इस्टेटी संकट केलेस तू. खरंय का खोटं आहे? खरंय, पण म्हणून काय आपलं नातं तुटत नाही. किती बी झालं तरी या घरची सून आहे आम्ही. सून म्हणून कुठलं कर्तव्य केलं आजपर्यंत? कायम या घरात फूट कशी पडल हेच बघत राहिलं. मान्य आहे मामांची. इस्टेट बघून आम्ही या घरात लगीन केलं, पण आम्ही या घरचा भाग झालो होतो. कधी बनला सा वहिनी साहेब? तुमच्या परिस्थिती शिरपती आणि राधा या घरची बनली. तुम्ही काय केला सा? कायम या घराच्या वाटण्या करायला बघितला सा. या घराला कवा आपलं म्हणलाच नाही सा तुम्ही. राणाचं लगीन होऊ नये म्हणून तुम्ही काय काय केला सा समद ठावा आहे मला. आणि लग्नानंतरही तुमचे आम्हाला वेगळं करण्याचे प्रयत्न सुरूच होते. आबांना जेल व्हावी म्हणून जोंधळे मामा संकट कुणी डाव रचला? वाड्यावर जप्ती कुणी आणली? केले आम्ही काही चुका, मान्य आहेत आम्हाला, पण आम्ही जे काही केलं ते सूरज आणि आमच्या भल्यासाठी केलं. हे आपल्या नाही, तुझ्या भल्यासाठी केलंयस तू. स्वतःच्या फायद्यासाठी राणादाचा पाहिजे तसा वापर करून घेतलाय. ज्या दिरानं तुमची पूजा केली त्याच्याच मुळावर उठला सा तुम्ही. कबूल आहे, पण आता असं करणार नाही आम्ही. राणा भाऊजी एक डाव माफ करा आता, एक डाव. कितीदा माफ करायची? दर टायमाला माफ करत गेलो, माझ्याच माणसांची वाट लावली.
माझ्या ना अंजलीबाई मध्ये भांडण लावायला काय काय केलं ध्यानात आहे का नाही? खरंच माफ करा, चुकलंय आमचं राणा भाऊजी. राणा भाऊजी नाही, ठोकळा. ठोकळाच म्हणायचं ना व. आजवर आईचा दर्जा दिला मी. तुझ्यासाठी जीव द्यायला बी तयार होतो मी, पण तुला काही किंमतच नाही त्याची. पोटात माझी आई जन्माला येणार म्हणून नाटक केलं, मला फसवलं, मला येडं बनवलं. माझा आणि अंजलीबाईंचा संसार मोडाय बघत होतीस. हे समजा जेव्हा मला कळलं तेव्हा काय केलंस तू? जिला आई मानलं तीच माझा जीव घ्यायला निघाली. दोन वर्ष आपासनी तळघरात चढवलं. चुकतो तोच माणूस असतो राणा भाऊजी. माणूस म्हणून घ्यायची लायकी नाही तुझी. तुमच्या सगळ्या चुका पदरात घेऊन प्रत्येक वेळी तुम्हाला माफ केलं. तुम्ही कायमच पाठीत खंजीर खोपसला. का कशासाठी केलंय समज? आम्ही या घरात आलो ते थोरली सून म्हणून. आम्हासनी आमच्या थोरलेपणाचा मान पाहिजे होता, पण ही या घरात आली आणि आमचा समजा मान गेला. कुठल्या मानाच्या गोष्टी करताय जाऊबाई? आणि मला थोरलेपण कधीच नको होतो. तुम्हाला नगवत तरी बी तुम्हाला ते मिळत गेलं, आणि आम्हाला आता तांदळातल्या खड्यासारखं कायम बाजूला काढण्यात आलं. थोरलेपणाच्या नादात तुम्ही धाकटेपण पण गमावून बसला. तुमच्या हट्टापायी आम्ही तुम्हाला थोरलेपण दिलं पण होतं. तुम्हाला ते सांभाळता नाही आलं. असं काय होतं मामांजी त्या थोरलेपणात? काय वाटते ते करा, पण कौतिक कायम जाऊबाईंचंच व्हायचं. आम्हाला पाहिजे होतं ते कौतिक, सहन होत नव्हतं आम्हाला. कौतिक असं मागून मिळत नसतंय वहिनी साहेब, त्यासाठी तसं वागायला लागतंय. आणि तू कायम चुकीची वागत आल्यास. ज्या घरात मानानं राहायचं होतं त्याच घरातल्या माणसांचा जीव घ्यायला निघालीस तू. केला आम्ही तसा प्रयत्न. जवळ आम्हाला आमचा हक्क मिळत नाही तवर आम्ही गप बसणारच नव्हतो. भिकाऱ्यासारखं राहायचं नव्हतं आम्हाला या घरात. सगळं द्यायला तयार होतो. एकदा फक्त सांगायचं होतं. काय सांगायचं? काय सांगायचं होतं राणा भाऊजी? अहो, आम्ही या घरासाठी एवढं राबत होतो, एवढी मेहनत करत होतो, पण कौतिक कुणाचं? तर या मास्तरनीचं का? आम्ही काय चूक केली होती? का आम्हाला तो मान मिळत नव्हता? का आम्हाला ते कौतिक मिळत नव्हतं राणा भाऊजी? राणादा, हिला समजवण्यात काय पॉइंट नाही बघ. हिच्या समजण्याच्या पलीकडच्या गोष्टी आहेत सगळ्या. तुझा इशेच क्लोज करतो आज. ठीक आहे, खरंच मग इशे क्लोजच करून टाकू. आता आम्हाला आमचा वाटा, आमचा हिस्सा मिळाल्याशिवाय आम्ही बी या घरातनं बाहेर जाणार नाही म्हणजे नाही. कायद्यानं या इस्टेटीतला अर्धा वाटा आमचा आहे, तो आम्हाला द्या, मगच आम्ही इथनं हलणार.
हे इसरायचं सगळं, फुटकी कवडी मिळणार नाही तुला. हा मग आता स्पष्टच सांगतो, आम्ही बी आमचा हिस्सा घेतल्याशिवाय हितनं जाणार नाही. मग त्यासाठी कुणाचा जीव घ्यायला लागला तरी बी मागा पुढे बघायचो नाही आम्ही. चांगलंच माहिती, म्हणून तर माझी सुपारी दिली त्या पप्प्याला आणि आबासनी गायब केलं. अजून करू, फक्त तुमच्या दोघांचाच नाही, समद्यांचा जीव घेऊ आम्ही. आम्हाला आमचा हिस्सा द्या, नाहीतर लई महागात पडेल हा गायकवाड घराण्याला. अंगात ती मस्ती जात तुझ्या. लई नाटकं झाली हिची. बस रे बस. लई झाली नाटकाची. गबस गबस म्हणलं ना. आबांनी जसं सांगितलं तसंच करायचं. जे काय करायचं ते कायद्यानं करायचं. अरे हिनं जे केलं तेच आपण केलं तर हिच्यात आणि आपल्यात काय फरक आहे? जरा सांगतो साहेब या. भाऊजी माफ करा, आम्हाला गायकवाड घराण्याच्या इज्जतीचा सवाल आहे. खोटी इज्जत काय कामाची जाऊ बाई? तुम्ही फार मोठी चूक केलीये. तुम्ही माझ्या नवऱ्याचा आणि सासऱ्यांचा खून करण्याचा प्रयत्न केलाय. तेव्हा आता कायद्यानं तुम्हाला जी शिक्षा व्हायला पाहिजे ती होणारच. नुसतं घरच नाही, गावात बी लय गुन्हे केले वहिनी साहेबांनी, त्याची बी सजा व्हायला पाहिजे बघा त्याची. होय होय होय, अख्खं गाव पोटात वहिनींच्या पापाचा पाडा वाचल. होय होय, आम्ही आहे साक्षीला. आम्ही सगळे आहे साक्षीला. माफ करा राणा भाऊजी आम्हासनी, पण आम्हासनी पोलिसात देऊ नका. इस्टेट बिस्टेट काही बी नका आम्हासनी, आम्ही आजच निघून जातो. पण आम्हासनी माफ करा पोलीस. ती बी सांगितलं तरी ऐकणार नाही मी. राणा भाऊजी, तुम्ही आम्हासनी आई समान मानता. आम्हासनी तुमच्याबद्दल खरंच कधी काय रागच नव्हता. एक संधी, एक चान्स द्या आम्हासनी सुधारण्याचा. राणा होतो तेव्हा एक नाही लई चान्स दिलं. आता राजा राजगोंडा सांगत असते मला तुझी लायकी नाही म्हणून. प्रत्येक पापाची सजा देऊन सोडणार आहे मी. सूरज, सूरज ऐक, तुला आपल्या युवराजची शपथ आहे, ऐक. हे बघ, आम्ही नसू तर युवराजचं काय होणार? आम्ही अजून तर त्याची काळजी तरी घेऊ. ऐक आमचं. आपल्या पोराची तुला किती काळजी आहे मला चांगलंच माहिती आहे. साहेब घेऊन जावा हिला. सगळं गुन्हे कबूल केल्यात. सूरज ऐक, राणा भाऊजी, राणा भाऊजी, राणा भाऊ सोड, राणा भाऊजी, सूरज. बस आता हिला हिच्या पापाची सजा मिळायलाच पाहिजे कोर्टात. मिळणारच.
आपण सगळे एक असल्यानंतर काळजीचं कारणच नाही, आणि माझे रानान सूरज असल्यानंतर आपल्या घरात कसली काळजी करण्याचं कारणच नाही. आपल्या घरावरचं इग्न आता टळलंय. आपण सगळे आता आनंदी राहूया. आबा आता तुम्ही आम्हाला सोडून कधी जाणार नाही ना? अजिबात नाही. आता आमचा लाडू, रानादा, काका बोका, तुझी माऊ, गोदाक्का, आपण सगळे मस्त राहू. वा. त्यात गेली एकदाची घरात. आता इथनं पुढे या घरावर असलं एक बी संकट येणार नाही, ही गॅरंटी आपली. देव आपल्या पाठीशी आहे म्हणून समद चांगलं झालं, नाहीतर मी तर आशाच सोडली होती. राणा आला आणि समद चांगलं झालं. काय झालं? नाही काय नाही. काही नाही. कसं असे उदास का बसलाय? नाही नाही काय राहणार, तोंडावरूनच कळतंय का तरी झाले. अरे काय झालंय? राणा, काय झालं? मी माझं वचन मोडलं. वचन? ये घर एक राहील असं मी वचन दिलं आहे. आणि ते शेवटपर्यंत एक राहावं म्हणून मी लय मेहनत घेतली होती. पण आज वहिनीसनी जेलात पाठवून. राणा, अरे तुझं मन कळतंय मला. अरे पण सुनबाईंनी या घराला कधी घर मानलंच नाही. होय, अरे लगीन झाल्यापासून तिनं अधिकार, हक्क आणि पैसा याशिवाय दुसरं काहीच बघायला नाही. हो, घर अशाच माणसांनी बनतं जे एकमेकांची काळजी घेतात, एकमेकांना समजून घेतात. पण जाऊबाईंनी कधीच कुणाला समजूनच घेतलं नाही. उलट घरच्या लोकांच्या जीवावर उठल्या वहिनी साहेब. राणा, अरे घरातली जीवाला जीव देणारी माणसं महत्वाची का त्यांचा जीव घेणारी तुझी वहिनी महत्वाची? माझी जीवाला जीव देणारी माणसं. मग झालं तर. अरे जी या घरातली नव्हतीस तिचा कशाला विचार करतोय? अरे जी घरातली आहेत त्यांचा विचार कर की, त्यांच्याकडे लक्ष दे. हो, आता खऱ्या अर्थानं आपलं घर आपलं होणार. आपण सगळे आनंदात राहूया. अगदी बराबर बोललीस बघ अंजली तू. राणा, गोदाकानं अंजली मला सगळं सांगत होत्या. माझा राणा किती बदललाय ते. माझा राणा आता साधा भोळा नाही राहिला, लय हुशार झालाय. राणा झाला शाना, पण हे घर कायमचं मोडून बसला. आई, तुला दिलेलं वचन मोडून बसला. याचं प्रायश्चित मी घेणार.